वर्षी सुद्धा असंच काहीतरी घडलं होतं आणि आपण पाहिलं होतं की भेदक संघाचा रावे संघाचा खेळाडू बाद झाला. इथे सुद्धा तेच घडलंय. मिस टाइम कॉल झालाय आणि रोहन पाटील रावे याला जावं लागेल माघारी. एक धडाकेबाज फलंदाज जो धमाका करू शकला असता तो आता आल्या पावली गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द डग आउट. प्रथमेशने पकडलेला वो चेंडू आणि नक्कीच चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडंसं मिस टाइम पाहायला मिळालं. धाव घेऊ का नको या विचारामध्ये दुधिया विचारामध्ये असताना सुद्धा मात्र नॉनस्ट्रायकिंग एंडवरून कॉलिंग झालं नाही आहे आणि कम्युनिकेशन गॅप निर्माण झाली. असंच काहीतरी घडलं होतं आई गावदेवी खारसापोली या संघाकडून ओमकार पाटीलच्या विरोधात आणि बाद झाल्यानंतर अक्षरशः भयान शांतता झाली. तिथूनच धाव रोखला गेला आणि टर्निंग पॉइंट झालं की तिथे मॅच मात्र हारली गेली. इथे रोहन पाटील माघारी गेलाय. कुंभार पाटील वरेडी गावचा अजून एक चांगला खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. आशीर्वाद ठाकूर गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा चेंडू होता गुडलँड स्पॉटवरचा हलक्या हिताने सेन्सिबल क्रिकेट. तिथे खेळलाय स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक शॉटमध्ये धावत जाते. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार कारण आत्ताच एक धक्का लागलाय. आत्ता पुन्हा पुन्हा अशाच गोष्टीचे परावर्तित करणं चुकीचं ठरणार आहे हा विचार मात्र कुमार पाटीलने केलाय. साजन कोली वरेडी खेळाडू इथे मैदानावरती दाखल झालाय. डावखुरा फलंदाज आता मात्र मैदानावरती दाखल होतोय. खेळ करायचा आहे. मोठी धावसंख्या जमवायची आहे. इथून बाबू नागेदादा इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. मैत्री चषकाच्या निमित्तानं आपण पाहिलं होतं युवक क्रिकेटमधून त्यांनी नक्कीच निवृत्ती घेतली परंतु लीग आणि 40+ क्रिकेटमध्ये त्यांना खेळताना आपण पाहू शकणार आहोत. अनेकांच्या बॅट्स इथे झाल्या होत्या. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून कित्येक वर्ष राहिलाय. जर्नी सुद्धा त्यांनी सांगितली होती की आम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथे चान्स मिळाला आणि लगातार जे 2 षटकार त्यांना मॅचमध्ये इन केलं. बाबू नागे हा नाव राहिलं. आजही आपण पाहिलं होतं जेव्हा त्यांनी निवृत्ती घेतली तेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक कमेंट्स आल्या होत्या. तोच बाबू दागे आता मात्र आपण बघतो स्क्वेअर लेग रिझन मध्ये आहे. आशीर्वाद. यावेळचा चेंडू मोठा फटका वाईडिश लॉंग ऑन मधून बघतो मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला दिले धुलकावणी. बॉल चाललाय. चेंडू इथून मात्र सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. रोहन पाटील स्वस्तात बाद झाल्यानंतर आता सर्व दारोमदार असणार आहे ती कुमार पाटील वरेडी याच्यावरती असणार आहे. चौकार ठोकलाय त्यांनी. मनसुबे क्लिअर करत मी इथे थांबायला नाही आलोय धावा काढायला आलो. यावेळेस मात्र ब्लॉक हॉलचा डिलिव्हरी ती सुपर आपण बघतोय सुपर फास्टेड बॉल होता. खेळायचा होता ऑन साईडला. बॅट अगदी टोवर लागला आणि चेंडू मात्र जाऊन जाते. तर आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फील्ड झाला. तिथे एक धाव फलकावरती आली. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि आशीर्वाद ठाकूरला खऱ्या अर्थानं दादरगावचा सुपुत्र आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ओपनिंग जोडी तोडण्यासाठी वापरला जातो. त्याची ओळख आहे आणि त्याने ओळख जरूर दाखवली आहे परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये तो विकेट आला होता. धावफलकावरती सध्या धावसंख्या 6 आहे. साजन कोली वरेडी ऑन स्ट्राईक. यावेळचा फटका मोठा फटका ऑन साईडला आलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीवर. एक्सलंट एक्स्ट्रा ऑर्डिनरी माइंड ब्लोईंग येतोय साजन कोलीच्या बॅट मधून. चौकार. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झाले. खरं तर सुरुवातीलाच पहिला धक्का लागला होता रोहन पाटीलच्या रूपाने. तिथून मात्र संघ थोडासा बॉदरेशन मध्ये आला परंतु ही प्रीमियर लीग आहे. प्रीमियर लीग म्हटलं की 11च्या 11 खेळाडू हे धडक बेधडक असतात. प्रत्येक गावागावातून असे रत्न आपण एकत्रित केलेले असतात की ते खरंच मी म्हणेन की बेस्ट ऑफ बेस्ट असतात.
आणि असे हार्ड हिटर फलंदाज हार्ड हिटर गोलंदाजांना एकत्रित घेऊन ही प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं स्वीकारली जातोय, आवडली जातोय, ती साकारली जातोय. आणि खऱ्या अर्थानं बघतोय आपण पहिल्या षटकासाठी आशीर्वाद ठाकूरने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि इथे मात्र फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केले. चांगलं षटक म्हणावं लागेल. धावचीच्या स्वरूपामध्ये रोहन पाटील बाद झालाय. अविनाश ठाकूरची काल गोलंदाजी आपण पाहिली होती, अगदी इकॉनॉमिक षटक त्याने हाताळलं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं की बादलची फलंदाजी, त्याच्यानंतर दयाची आपण पाहिलं होतं की वेल फिनिशर म्हणून त्यांनी चांगली फलंदाजी केली. त्याच्यानंतर सूरज पाटीलला आपण चांगला फलंदाजी करताना पाहिलं. पल्लास मोकलला सुद्धा पाहिलं होतं. पल्लास मोकलचा क्लास पाहिला. यावेळेचा लोअर फुलटॉस चेंडू होता, वाईडिश लॉंगनला क्लिअर करायचं होतं, बॉल मिस टाइम झाला. खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु पोहोचू शकला नाहीये. तिथे एक महत्वपूर्ण विकेट हातामधून जरूर गेली आहे. इथे मात्र बघतोय आत्मविश्वास इथं थोडासा वाढला असेल परंतु कुठेतरी दबक्या स्वरूपामध्ये हा फटका केलेला होता. टायमिंग कुठेतरी चुकीचं ठरत होतं. तिथे मात्र जीवनदान मिळतोय आता म्हणावं लागेल आपल्याला साजन कोहलीला. आणि इथे मात्र धावफलकामध्ये सिंगलने धावफलक पुढे सरसावते. 11 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ लांब ठेवलंय कारण कुमार पाटीलने स्क्वेअर लेग मधून एक चौका ठोकला होता. तो स्ट्रोकवाला खेळाडू आहे, माहिती आहे प्रथमेशला. हो हो हो, अप्रतिम बॉल पडल्यानंतर उचली घेतोय, बाउन्सचा वापर करतोय आणि अशा प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा असणार आहे. या षटकातील हा दुसरा चेंडू होता. झेंडू आलाय डॉट. धावफलकावरती धावसंख्या विसावली 11 वरती 1 सध्याची परिस्थिती आहे. आपण बघतोय ग्रीष्मा 11 जो आहे हा संघाने इथे मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. मागच्या मॅच मध्ये हार पत्करावा लागली परंतु दुर्वा स्पोर्ट वरेड या संघापर्यंत 2 हात करताना आता मात्र तयार आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. शॉर्ट यावेळेला बॅकफुटला जाऊन एक कट केले लेट कटच्या स्वरूपामध्ये. स्क्वेअर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुंडप्पा विश्वनाथ यांचा आठवण करून देणारा फटका आहे. आलाय चौकार. आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. अर्थातच सन्माननीय नारायण म्हात्रे काकांचा आज वाढदिवस आहे आणि आज त्यांचा मुलगा बरसलाय. खूप चांगली बॅटिंग सार्थक म्हात्रेच्या माध्यमातून आपण पाहिली. क्रिकेट वेडे, क्रिकेटवर प्रचंड आवड, स्पर्धा कुठेही असू द्या आणि काकांची उपस्थिती नेहमीच आपण पाहिले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. सो डीजे मास्टर आपण देखील रेडी राहायचं आहे. या चौकाराच्या सहाय्यानं धावफलकावरती धावा लागल्यात. आता मात्र 15 झाल्यात. स्क्वेअर कटचा हा फटका पाहायला मिळाला. अप्रतिम फटका होता. या फटक्यावरती 4 धावा आल्यात. यावेळेचा छोटा इथे मात्र थोडस मोठा फटका घेण्याच्या नादामध्ये काय घडलं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला परंतु आयनशनाला चेंडू मात्र जमिनीला दान झाला. जीवनदान कुमार पाटीलला मिळालाय. कुमार पाटीलच्या बॅट मधून साजन कोहलीला मिळालाय. त्या साजन कोहलीच्या बॅट मधून चौकार आला होता. तिथे मात्र इथे आता त्याला जीवनदान मिळालंय. आता जीवनदानाचा फायदा किती उचलेल हे पाहावं लागणार आहे. कारण मगाशी म्हटलं होतं की एखादी कॅच किंवा ती कॅच नव्हे तर मॅच. कारण आपण जेव्हा एखादी कॅच सोडतो चुकी होतो त्यावेळेला मैदानातून बाहेर जाताना गाडीवरती घरी जात असताना घरी जेवल्यानंतर संध्याकाळी खुर्चीमध्ये बसले असताना एकच विचार की चूक तीही डोंगरा एवढी आणि सामना समाप्त. अशा व्हायला चुका नको आहेत परंतु त्या चुका थांबवणार कोण. शॉर्ट पिच डिलिव्हरी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, वेगाचा वापर परंतु तिथे काय घडलंय. पंचांचा निर्णय येणं अजूनही पेंडिंग आहे. मोठी अटील बिग अपील तिथे पाहायला मिळाली आहे. येस, इथे होते कॅच आउट होऊन मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. आपण बघतोय साजन कोहली वरेडी गावचा हा सुपुत्र चांगला खेळ करत असताना आपण बघतोय कुमार आउट झालाय. सॉरी, कुमार पाटील वरेडी हा खेळाडू मैदानाच्या बाहेर झालाय. येस, इनेट नंबर 3 वरती हा खेळण्यासाठी आला होता. दुसऱ्या षटकानंतर थोडंसं आपण जरूर इथे बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत कारण आमचे येस ड्रिंक ब्रेक पण होणार आहे. तुम्ही पाणी घेऊ शकताय. नारायण म्हात्रे दादा एक 40+ 50ीतले एक धाडधाड खेळाडू आहेत. आजही आम्हाला आठवते खारीपाड युगामध्ये त्यांची सुद्धा क्रेज असायची ज्यावेळेला जोहा गाव आमच्या
खारेपाट विभागामध्ये विशेष करून वाशी, वढाव, कालीश्री, कानोबाई इथे खेळायला यायचे. आजही क्रिकेट वेडे आहेत. 40+ अजूनही खेळतात आणि 40+ क्रिकेटचे खूप मोठे आयोजक सुद्धा आहेत. आमचे गोपीनाथ शेठ यांच्या खांद्याला खांदा मिळून ते खूप मोठे नियोजन सुद्धा करत असतात. अजूनही क्रिकेट जपलाय. मी म्हणेन की क्रिकेटला पूजा करतायत, कारण तर एक धाव आरोग्याची ही 40+ क्रिकेटची ही एक टॅग लाईन आहे. स्वतःचं मी म्हणेन की बॉडी सांभाळण्यासाठी, स्वतःचं शरीर सांभाळण्यासाठी शेवटचा बॉल येणं बाकी असणार आहे. बॉल द्यायचा आहे. कदाचित चेंडू तिथे मात्र खराब झालेला आहे. चेंडू द्यायचा आहे. बघतोय आपण व्यासपीठावरती अनेक मान्यवर व्यासपीठावरती येत आहेत. जशी वेळ मिळतोय तशी प्रत्येक जण वेळ काढून आज व्यासपीठावरती येत आहेत आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सन्मान देत आहेत. कारण कोणतीही स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेला पाहुण्यांशिवाय कोणत्याही प्रकारचा नाही. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू येणे अजूनही बाकी आहे. धावफलकावरती सध्या धावसंख्या थांबली आहे 16. खरं तर दुर्वा स्पोर्ट वरेडी रितेश वारी दादर या खेळाडूने सांगितलं होतं की माझ्याकडे 11च्या 11 चांगले खेळाडू आहेत, परंतु ती चमक मात्र खेळाडूंची दिसत नाहीये. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप आणि सक्सेसफुल. व्हॉट अ बॉल, एक्सिलंट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, माइंड ब्लोईंग, विचार करायला लावणारा फटका गोलंदाजाला बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. चला सगळे मित्र, मी म्हणेन की नारायण दादाच्या आजूबाजूला थांबायचं आहे, त्यांना सपोर्ट द्यायचा. मित्रांनो लक्षात घ्या, आज नारायण दादाचा वाढदिवस आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या शुभ सहकार्याने, आशीर्वादाने साहिल मोकल यांचाही वाढदिवस आहे आणि साहिल सुद्धा साथीला आहे आमच्या नारायण दादाच्या. तर संयुक्तरित्या इथे केक कटिंग केलं जाईल. तर साहिल आणि त्याचबरोबर ती नारायण दादा हे दोन चांगले क्रिकेटर, एक अग्रेसिव्ह क्रिकेटर. साहिलने खरं तर क्रिकेट खेळतोय आणि नारायण दादा सुद्धा क्रिकेट गाजवलंय असा खेळाडू. एक प्रत्येकाची वेळ असतो आणि त्या वेळेनुसार प्रत्येक जण क्रिकेट खेळत असतो. कोणी गाजवलेला असतो, कोण गाजवत असतं, तर कोण गाजवणार असतो. हा क्रिकेट आहे. टू यू, हॅपी बर्थडे टू यू नारायण दादा. साहिल, थँक्यू. तर 20 धावसंख्या धावफलकावरती यायला लागल्यात. मला वाटतं कविराज, कधी कधी असं वाटतोय की हमरापूर विभागामध्ये ज्या ज्या वेळेला बड्डे असतात त्याच वेळेला टुर्नामेंट्स वाटतं असतात, असं काय नाही आहे मला वाटते. कारण मैत्री चषकाच्या निमित्तानं रविदादांना पाहिलं, आज नारायण दादा आहेत आणि 6 तारखेला अजून एक बड्डे होणार आहे आणि तो सुद्धा इथेच केक कटिंग होणार आहे. ज्याचा असेल त्याला समजलं असेल, त्यामुळं जरूर पाहू तो सुद्धा लाईव्ह शोला. तर बघूया, जाऊया मॅचकडं. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला. 20 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात आणि 2 विकेटचं पतन झाले. 3ऱ्या षटकासाठी आशीर्वाद ठाकूर दादर हा खेळाडू. यावेळचा बॉल होता, मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॉल आणि बॅट मधला संपर्कच नाहीये. स्क्वेअर लेगला बॉल
ट्रॅव्हल होतोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, पुढे सरसावलाय, सिंगल आली तिथे धावफलकावरती बघतोय आपण. 21 धावसंख्या धावफलकावरती आहे. साजन कोहलीच्या बॅटमधून हा बघतोय सिंगल आली. त्या अगोदर ती आपण पाहिलं होतं रितेश वारी स्वतः कर्णधार लीड ऑफ द फ्रंट असं म्हणतात, आणि त्याच वेळेला मात्र त्यांनी रिव्हर्स स्वीप घेतला होता. काय हँड कॉर्डिनेशन होतं, बॉडी बॅलन्स त्याचं पाहायला मिळाला त्याचा. चौकारानंतर आता मात्र सामना करतोय आशीर्वाद ठाकूर, दादरचाच खेळाडू, म्हणजे दादरचा सुपुत्र दादरच्या विरोधात आहे. ही प्रीमियर लीग आहे, त्यामुळे अशा प्रकारचे खेळाडू पुन्हा पुन्हा पाहायला मिळत आहेत. त्यावेळेला शॉर्ट पिच बॉल होता, शॉर्ट अंपुल, परंतु फटका फसलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, तो मात्र पकडते जोएल आणि संपलाय कदाचित इथे. मात्र रितेश वारी या खेळाडूचा खेळ बॅक टू द डग आउट. 4 या धावसंख्येवरती माघारी. पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ दादा, पुरा करी दिलेला वादा युवा. जी हा, या पूर्ण हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे उद्गाते, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे सर्व आदरणीय वैकुंठ शेठजी पाटील साहेब. जरूर आपण बघतोय दक्षिण रायगड भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष, तसेच नक्कीच आपण बघतोय जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सुद्धा पद इथे मात्र भूषवलेलं आहे. त्यानंतर आपण बघतो या क्रीडांगणाचे पूर्णपणे सहकार्य, आर्थिक सहकार्य असेल किंवा त्यांच्या माध्यमातून तयार केलेलं हे मैदान आहे. खरं तर असं म्हटलं जातं की कलाकाराच्या अंगामध्ये कलेचं रक्त असतं, आणि त्या कलाकाराला जर अचूक प्लॅटफॉर्म मिळाला नाही तर तो कलाकार हा निर्जीव भिंतीप्रमाणे असतो. त्यामुळे हमरापूर विभागामध्ये खूप सारा क्रिकेट खेळला जातो, आणि या हमरापूर विभागामध्ये अनेक रत्न आहेत जे क्रिकेट खेळ खूप चांगल्या प्रकारे खेळत आहेत. आपण बघतोय, आपण प्रीमियर लीगच्या माध्यमातून असू द्या किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक खेळाडू इथून गेलेत. आज त्यांची नावं आपण बघतोय आणि आज त्यांच्याच माध्यमातून क्रिकेट खेळतोय. त्या सर्व क्रिकेटवीरांना ही क्रीडा नगरी, हे भव्य मैदान पुरस्कृत करण्यात आलेलं आहे, आणि हे मैदान पुढच्या कालावधीमध्ये इंटरनॅशनल व्ह्यूमध्ये पाहायला मिळणार आहे. आत्ता सध्या ही कार्बन कॉफी आहे, पुढे तुम्हाला अजून ओरिजिनल काहीतरी मिळलेलं आहे. जरूर बघतोय माघारी गेलाय 3रा विकेट. मैदानाच्या बाहेर धावफलकावरती 21 आहेत. नवीन फलंदाज अजय पाटील दादरचा, पुन्हा एकदा दादर विरुद्ध दादर. आशीर्वाद ठाकूर गोलंदाजी मार्कवर. येस, यावेळेला मात्र वेगाचा वापर केला गेला. आपण बघतोय शॉर्ट फाइंडिंग मध्ये क्षेत्ररक्षक होता, अगदी कमी वयाचा हा खेळाडू आहे, परंतु अमरापूर प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपण त्याला बघतोय. यावेळेचा चेंडू होता थोडासा फसवा चेंडू होता, सबमरीन डिलिव्हरी होती. मोठा फटका घ्यावा की फक्त प्लेसमेंट करावा या विचारात होता अजय पाटील. रितेश वारी आता माघारी परतलाय. पूर्णपणे साजन कोहली आणि अजय पाटील वरती जबाबदारी असणार आहे. धावसंख्या फक्त 22 आहे धावफलकावरती. हा फटका, मोठा फटका घ्यायचा होता. बॅक टू द विकेट किपर. यावेळेस मात्र लॉंग स्टॉप रिझनला बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण बघतोय, आणि तिथे मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय, तिथे पकडलाय चेंडू सिंगलला. इथे मात्र आपण बघतोय सिंगल आली आहे. 23 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. आता दारूमादार असणार आहे तू बघते साजन कोहली वरेडी गावचा सुपुत्र. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत, पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. यावेळेचा चेंडू फिरून मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. त्याचसाठी ठेवला होता त्याला, ज्यासाठी खेळून काढलाय खेळ. खऱ्या अर्थाने आपण बघतोय साजन कोहली या खेळाडूचा हा फटका फसला आणि त्याला जावं लागेल बॅक टू द डग आउट. आपण बघतोय 4थं विकेट मैदानाच्या बाहेर गेलाय. काय कलात्मकता पाहायला मिळाली. फिरून मारलेला बॉल होता, परंतु जिथे चेंडू जाईल ना तिथे क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला होता. त्यामुळे कौतुक करावं लागेल आता मात्र प्रथमेश पाटील, खारसापोली गावचा सुपुत्र कर्णधार याचं. कारण त्याला माहिती होता की साजन कोहली अशा प्रकारचे फटकेबाजी करतो, आणि जिथे फटकेबाजी करतो ना तिथे अगदी फाईन लेगच्या झोनमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता. नाव काय त्याचं? डावरी, प्रणय डावरी तिथे होता. टावरी
पण एक टावरी होता तिथे आणि तिने कॅच पकडलाय. वाट कॅच होता, खूप चांगला कॅच तिथे पाहायला मिळाला. आणि तिथूनच बघतोय आपण साजन कोहलीचा इथे खेळ संपलाय. नवीन फलंदाज दाखल झालाय सौरभ रसाळ आणि तांबरशेत गावचा हा सुपुत्र. आता मात्र त्याला माहिती आहे संघ अडचणीत आहे, नाही अडचणीतून संघाला कसं बाहेर काढायचं आहे. कारण अभिमन्यूची एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल की हिमतीने हारा परंतु हिम्मत नका हारू. इथं हिम्मत दाखवायला लागेल. कारण ज्याला आहे हिम्मत त्यालाच आहे किंमत. नाहीतर आपण माहिती आहे हिम्मत दाखवावी लागेल इथे. आणि इथे मात्र डॉट चेंडू आलाय. आशीर्वाद ठाकूरचा हा स्पेल आहे. दादरगावचा सुपुत्र आहे. काय गोलंदाजी केली आहे. 2 विकेट अगोदर मिळवलेत. एक फक्त आपण बघतोय आपण 2 ते 3 धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू येणं बाकी आहे परंतु कौतुक करावं लागेल. कमबॅक करणारा षटक आहे. यावेळेस मात्र फिरून मारलाय बॉलला क्षेत्ररक्षक नाहीये. इनटू द गॅप बॉल मुव्हिंग बाउंड्री लाईन. बॉल येतोय या धाव संख्येवरती 4 धाव संख्या. 4 4 आणि 4. बघतोय आशीर्वाद ठाकूरचा हा स्पेल होता. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं होतं. 7 धावसंख्येवरती त्याने 2 विकेट मिळवले. एक वाईट जरूर फेकला होता परंतु कमबॅक करणारा षटक होता. कारण पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. तदनंतर कमबॅक पाहायला मिळाला. 27 धावसंख्येवरती रोखलंय. आता मात्र आपण बघतोय दुर्वा स्पोर्ट वरेडी या संघाला इथे आता मात्र ग्रीष्मा 11 जो आहे या संघाचा इथे आत्मविश्वास वाढलाय. नवीन गोलंदाज दाखल होतोय. आपण बघतोय प्रणय टावरी रावेगावचा हा सुपुत्र ज्यांनी पाहिलं होतं की आपण साजन कोहलीचा कॅच पकडला होता. वाईडिश लॉंग बघितलं तिथे आपण फाईन लेग क्षेत्रामध्ये तो उभा होता. जसा बॉल आला हँड कॉर्डिनेशन खूप चांगलं होतं आणि आय कॉन्टॅक्ट सुद्धा त्यांनी ठेवला आणि तिथे कॅच पकडला. महत्त्वाची विकेट होती. आता बघतोय ते वाईडिश लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर लेग अगदी जवळ आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय की फाईन लेग क्षेत्र एकदम स्क्वेअर ठेवण्यात आलेलं आहे. एक आपण बघतोय आता त्याच्यानंतर आपण शॉर्ट स्क्वेअरमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज दाखल अजय पाटील. यावेळेचा फटका आहे. 440 व्होल्टचा झटका आहे. बॉल तिथे थांबणार नाहीये. बॉल चाललाय नाही का. आपण बघतोय नयनरम्य नेत्रदीपक असा चौकार. विचार करायला लावण्याचा चौकार आहे. चौकार मारल्यानंतर बघा इथे बाबू नागे दादा यांनी लगेच मीटिंग बोलवलेली आहे. पुढे काय करायचं आहे या खेळाडूला मात्र रोखणं गरजेचं आहे. कारण हवेच्या विरोधात टाकलेला हा चौकार पाहायला मिळाला. खरं तर हा पूर्ण अरबी समुद्राचा व्ह्यू आहे. बाजूला पूर्ण खाडीचा लागलेली आहे. पूर्णपणे अगदी खाडीच्या कुशीत बसलेली गावं आहेत आणि दुपारनंतर खारा वारा खूप आहे. भारताचा नेचर आहे जिथे 3 हवामान आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या कुठल्याच देशामध्ये अशा प्रकारचं हवामान नाही आहे. हे स्टेटमेंट जरूर आहे. यावेळेचा चेंडू होता पॉइंट क्षेत्रामध्ये सरळ खेळला गेलाय. बॅक टू द आपण बघतोय अगदी डीप मध्ये पॉइंट क्षेत्ररक्षक होता. तिथे सिंगल आली. तिथे चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. सिंगलला केलंय डबल मध्ये कन्वर्ट आणि 2 धावा इथे येत आहेत. त्या म्हणजे आपण बघतोय अजय पाटीलच्या बॅटमधून. अजय पाटीलला स्वतःला सावरायला लागेल. संघाला सावरावं लागेल. कारण विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर पूर्ण जबाबदारी त्याच्यावरती आहे. तो मूर्तिवान खेळाडू आहे. संघर्ष करण्याची त्याची ताकद आहे. तो संघर्ष करून आपल्याला स्कोअर मोठा बनवायला लागेल. लोअर पुलटॉ चेंडू होता. मोठा फटका हिट. इथून मात्र चाललाय बॉल हुलकावणी देत क्षेत्ररक्षकाला. दन 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 चौकार. जरूर आमच्या बरोबर ग्रीष्म आहे आणि तिथे ग्रीष्मने पाहिलं की चौकार गेलाय आणि तिथे त्याचे बाबा होते. बाबाकडून एक छोटीशी चूक झाली आहे
आणि तो तिथे पाहतोय, परंतु असं चुका क्रिकेटमध्ये होत असतात. चौकार आलाय आणि बघतोय आपण धावफलकावरती धावा लागल्यात. यावेळेला 37 धावसंख्या धावफलकावरती आहे. 37 लॉस ऑफ 4 विकेट सध्याची स्थिती आहे मैदानावरती. परंतु सावरतोय खेळ, अजय पाटील सावरतोय. दादरगावचा सुपुत्र आहे, त्यांनी 2 चौकार ठोकलेत. खेळ सावरतोय, त्याला माहिती आहे की धावसंख्या मोठी येणं गरजेचे आहे. 50-55 टोटल इथे सहज चेस केली जातोय. 60-65चा टोटल ठेवायचा आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. 37 धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रणय टावरीला खरं तर 3 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केले, 2 चौकार आलेत. काहीसा वेगळा विचार करावा लागेल, व्हेरिएशन आणावं लागेल, कारण हा बॉल फुल टॉच होता. त्यामुळे फुल टू टोल वसूल केलाय अजय पाटीलने. यावेळेस पुन्हा एकदा प्रणय टावरी, चांगला बॉल होता. यावेळेस मात्र बॅक टू द ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वाईडिश लॉंग ऑफला थ्रो करेल. सिंगल आली आहे. डबलचा प्रयत्न सुद्धा केला नाहीये, कारण एक चातुर खेळाडू तिथे पाहायला मिळाला. ज्या खेळाडूचं नाव आपण पाहिलंय दिगंबर, नक्कीच नागे दादा आहे आणि चतुराईचा खेळाडू आहे. बघा डीप मध्ये खेळाडू उभा आहे. त्याला माहिती आहे की तिथे खूप मोठ्या कॅचेस मोठ्या उडतात. चांगल्या प्लेयरच्या कॅचेस डीप मध्येच असतात आणि तो स्वतः तिथे उभा राहिला आहे डिफेन्स करण्यासाठी. आणि फक्त सिंगल आली आहे. सिंगलने पुढे जाऊया. 38 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. हो, इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. शुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी तुमचा हँड कोऑर्डिनेशन, बॉडी बॅलन्स, त्याच्यानंतर आय कॉन्टॅक्ट, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खूप सराव महत्त्वाचा आहे. एके दिवसात हा फटका सजवला जात नाही. अनेक प्रकारचे फटके क्रिकेटमध्ये आले, अशा प्रकारचे फटके खेळलेही जातात आणि खेळाडू खेळतायत. ती कदाचित थोडंसं मिस टाइम झालं आणि हा फटका तो चुकलाय. डॉट चेंडू आलाय तिथे, धावसंख्या स्थिरावली आहे 38. यावेळचा फटका चांगला आहे. ड्राईव्ह तिथे सुद्धा ऑफ ड्राईव्ह केलाय. बॉल पुढे सरसावतोय डीप मध्ये. नागेदादा तिथे उभा आहे. बॉल थ्रो केलाय. सिंगल नंतर डबलला कन्वर्ट केलंय. असं वाटलं होतं की धोक्याची घंटी वाजली आता, परंतु चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये मिळू शकला नाहीये. आणि जर तरचा क्रिकेटमध्ये खेळलं जात नाहीये असं म्हणतात आणि खऱ्या अर्थाने इथे 2 धावा पूर्ण केल्या आहेत. आपण बघतोय सौरभ रस्सालच्या बॅट मधून आलेला हा फटका होता. धावफलकावरती 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकावरती धावा लागल्यात तब्बल 40 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. चांगलं मी म्हणेन की चांगला खेळ पुढे सरसावतोय. हळूहळू का होईना, धीमे गतीने का होईना. आता मात्र दुर्वा स्पोर्ट वरेडिया संघ उभारी घेत असताना पाहतोय आपण. अनेकदा आपण कविराज लहानपणी अनेक गोष्टी सुद्धा ऐकल्या. खरं तर ससा आणि कासवाची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. कासव तिथे जिंकला होता आणि आपण टाळ्या वाजवल्या होत्या, कारण का कासव हा दुबला होता. ससा त्याच्या पटीने कितीतरी बलवान होता. तो धावू शकला असता. तो चतुर आणि चप्पल होता. परंतु काही दिवसानंतर आज समज आल्याने विचार केला की कासव का जिंकला, तर त्यांनी सातत्य ठेवलं होतं. तो थांबला नाहीये, थकला नाहीये, तो पुढे चालत राहिला. त्यामुळं तुम्हाला इथं थांबायचं नाही, थकायचं नाहीये, सातत्य ठेवायचं आहे ना. आज तुम्ही जर सातत्य ठेवलं तर मोठी धावसंख्या धावफलकावरती येईल. आता तब्बल धावसंख्या 40 झाली आहे. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. दे माय धरणीठाय अशी परिस्थिती असणार आहे. आता मात्र प्रथमेश पाटील खारसापोली गावचा सुपुत्र कर्णधार आहे, त्यालाही विचार करावा लागेल. याच 2 खेळाडूंच्या विरोधात कोणाला उभं करावं लागेल. नक्कीच आपण बघतोय कमी उंचीचा, कमी गतीचा, आपण वयाने लहान असलेला खेळाडू गोलंदाज राज पाटील तांबडशेतला इथे आमंत्रित केलंय, तेही पॉवर प्लेच्या. आता मात्र आपण बघतोय रोहित आहे का, रोहित पाटील वयाने खूप लहान आहे, परंतु उंच पुराफल गोलंदाज आहे. त्याच्याकडे ही क्षमता आहे, म्हणूनच त्याला आज प्रीमियर लीग मध्ये बोली लागली आहे. आणि बघतोय आपण ग्रीष्म 11 जोहे, रुपेश पाटील जोहे आणि निकेश पाटील जोहे या संघ मालकाने आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. ते क्वालिफाईड आहे, म्हणूनच त्याच्याकडे ही क्षमता आहे, म्हणूनच त्याला इथे मैदानावरती खेळण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल. आता मात्र बघतोय समोर कोण आहे, अजय पाटील बॅक टू. यावेळेस मात्र माघारी जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. आता मात्र आपण बघतोय रोहित पाटीलने पकडलाय झेल आणि अजय पाटीलचा संपलाय खेळ. पहिल्या चेंडूवरती मोठा विकेट. अजय पाटील इज अ रॉक.
तर आणखी एक खुश खबर इथे आपण पाहायला गेलं तर क्रीडा रसिकांसाठी असणार आहे. कारण येणाऱ्या 19 जानेवारी ते 23 जानेवारीच्या दरम्यान याच मैदानावरती आपण पाहू बिग शॉट नाईट शो. अगदी रात्रीच्या मॅचेस, प्रकाश झोत्यातील मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत बालगुड्डू आणि त्याचबरोबर आतिश म्हात्रे जोहे, गावदेवी जोहे. येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान ह्या नाईट प्रकाश झोतातील सामने आपल्याला याच मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत. तरी सर्व क्रीडा रसिकांना सुवर्ण संधी या मॅचचा आपण आनंद घ्यायचा आहे. जरूर रुपेश पाटील सर, 2018ची ती टुर्नामेंट कोण विसरेल. 6 डिसेंबर रोजी जोहागावने आयोजित केलेली ती स्पर्धा होती आणि खऱ्या अर्थाने यावेळेस मात्र बॅकफूट आपण जाऊन शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये शॉटला खेळला, मिड विकेट क्षेत्रामध्ये कॅच ड्रॉप झाली आहे तिथे आणि सिंगलला डबल कन्वर्ट करत असताना मात्र जानू कोहली इथे मात्र बाद होऊन माघारी परतेल. बॅक टू द डग आउट. खरंच नक्कीच रुपेश पाटील सर, 2018चा तो साल होता आणि जोहागावची ती स्पर्धा होती. मला वाटते आपण सुद्धा व्यासपीठावरती होतो तिथे. त्या स्पर्धेची आलोट गर्दी अजूनही स्मरणात आहे. बालगुड्डू आणि आपले आतिश दादा तिथे आयोजक होते. त्याचबरोबर ती अनेक या विभागाचा पूर्ण विभाग तिथे जाऊन पसरला होता आणि ती स्पर्धा अस्मरणीय स्पर्धा होती. विस्मरणीय असं अनेक आठवणी त्या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा तुमच्या ती स्पर्धा नाईट टुर्नामेंट्समधून इथे भेटीला येणार आहे. एक नाईट शो इथे पाहायला मिळणार आहे. पहिली वहिली प्रकाश झोतातील स्पर्धा असणार आहे जी हमरापूर विभागामध्ये खेळली जाणार आहे. कौतुक असणार आहे. याच्या अगोदर सुद्धा स्पर्धा झाल्यात, आपण पाहिल्या होत्या की नक्कीच आपण पाहिलं होतं हवेलगतच्या मैदानावरती अनेक स्पर्धा सुद्धा झाल्या. मला वाटते हमरापूर गावाने ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तदनंतर आपण बघतोय की मोठी स्पर्धा येणार आहे सर्वांच्या भेटीला. मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत, भेटीला येत आहेत. काही स्पर्धा झाल्यात सुद्धा. हे मोठं मैदान आहे, या मैदानावरती अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा जरूर पाहणार आहोत. तन्मय पाटील रावे नवीन फलंदाज दाखल झालाय जानू कोहलीच्या जागेवरती. रोहित पाटील रॉकस्टार ठरतोय. यावेळेचा बॉल कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. हवेमध्ये बॅट उघडली गेली होती. गुडलँड स्पॉटवरचा बॉल होता. वेगाचा वापर, भन्नाट वेगाने बॉल फेकलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जातोय. अतुल ठाकूर तिथे आहे, यष्टींच्या मागे आहे. सर्वात जवळून क्रिकेट कोण पाहतोय, एक पंच आणि त्याच्यानंतर विकेट गिवर. यावेळेचा फटका, मोठा फटका, मोठा हिट घेण्याच्या नादामध्ये रोहितला पुन्हा एकदा सुवर्ण संधी, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. हाताची ऍक्शन आपण पाहिली ना तर असं वाटलं की अगदी उंच पकडण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न मात्र असफल ठरतोय. चेंडू हातावरून बाउन्स होतोय, जाऊन बघतोय मैदानावरती पडला आणि इथे मात्र तन्मय पाटीलला जीवनदान मिळतोय. सिंगल आली तिथे. रोहितला पुन्हा एकदा एक विकेट घेण्याची सुवर्ण संधी आली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. धावफलकावरती सध्या आपण बघतोय 42 धावसंख्या आहे. 42 लॉस ऑफ 6 विकेट. मोठी धावसंख्या जमवण्याच्या नादामध्ये कुठेतरी दमछाक होताना पाहतोय आपण. एक उंच पुरा गोलंदाजी मार्कवर. लोअर फुलटॉस चेंडू, या फुलटॉस चेंडूवरती फुल टू टोल वसूल केला जातोय. व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार, हाय हॅन्डसम षटकार पॅव्हलिनच्या भेटीला. सौरभ रसालच्या बॅटमधून हा फटका आला होता. खूप वेळ खामोश राहिला होता सौरभ. त्याला संधी मिळणं गरजेचं होतं. स्ट्रायकिंग एंडला आला आणि बॅक फुटला गेला, पंच केला, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिला. अगदी बघतोय आपण स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी डोक्यावरून हा व्यासपीठाला सन्मान देणारा फटका होता. षटकार ठोकला. 6 धावसंख्येने धावफलक अर्धा डझन धावसंख्येने पुढे सरसावते. 48 आल्यात. रोहन पाटील तांबरशेत गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, बॅक फुटला गेला, पंच केलाय. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने पुढे सरसावतोय. बॉल तिथे थांबणार नाहीये. ग्रीन ग्रास आहे, आउटफील्ड अगदी फास्ट आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार.
सौरभ रसालच्या बॅटमधून आला संघर्षमय चौकार. खरं तर शेवटच्या षटकामध्ये त्यांनी षटकारी ठोकला आणि चौकारी ठोकला. म्हणजेच याच षटकामध्ये 2 ब्लास्ट पाहायला मिळालं, ज्या ब्लास्टच्या साह्यानं आता मात्र आपण बघतोय इथून मात्र दुर्वा स्पोर्ट वरेडी हा संघ धावफलकावरती जाऊन पोहोचलाय 52. विजयासाठी 53 धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच दुर्वा ग्रीष्म 11 जोहे या संघाला. येणाऱ्या तब्बल 5 षटकांमध्ये 52 धावा 53 धावा चेस करायच्या आहेत. नक्कीच पाहूया. आहे का फर्स्ट प्राइज. त्याच्यानंतर आपण बघतोय अंडर 19 हमरापूर विभागासाठी असणारी टुर्नामेंट्स असणार आहे. त्याचं फर्स्ट प्राइज असणार आहे 1,11,111. सेकंड प्राइज असणार आहे 55,555. थर्ड प्राइज असणार आहे 22,252. फी असणार आहे 2,200 रुपये. मालिका वीरासाठी 22,000 रुपये सॉरी. मालिका वीरासाठी रेफ्रिजरेटर असणार आहे. बेस्ट बॉलर अँड बेस्ट बॅट्समनसाठी युनिक प्रोडक्ट यांच्याकडून जरूर आपण भेट देण्यात येईल. त्याच्यानंतर आपण बघतोय तारीख किती असणार? तारीख काय 26 ते 30 मार्चच्या माध्यमातून हा खेळवला जाणार आहे. त्यामुळं कॉन्टॅक्ट महत्वाचा असणार आहे. येस, हमरापूर अंडर 19 कमिटी यांच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अंडर 19 लक्षात घ्या. विनर ऑफ टीम 20वा ट्रिप. अरे बापरे, 20वा रिसॉर्ट मध्ये ट्रिप असणार आहे त्यांची. येस अंडर 19 म्हणजे कमिटी आहे ती पूर्ण सुद्धा अंडर 19 आहे. त्यामुळे खूप मोठी अजून एक बिग बॅग स्पर्धा या व्यासपीठावरती येणार आहे. गावदेवी जोहे चषक. वा, गावदेवी चषक म्हटलं की गावदेवी चषक, गावदेवी संघ कुठेच कमी नाहीये. आपण बघतोय गावदेवी जोहे चषक 2025 बुधवार ते रविवार फेब्रुवारी 2025 दरम्यान 19, 20, 21, 22, 23. 19 फेब्रुवारी म्हणजे आपल्या राजांचा जन्मदिवस सोहळा. खऱ्या अर्थानं याच मैदानावरती मी म्हणेन रात्रभर राजांचं गाणं आणि राजांचं आपल्याला नाव पाहायला मिळणार आहे. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांक 50,000. तृतीय 30,000. तृतीय आपण बघतोय 40,000. चतुर्थ 30 आणि पंचम क्रमांक 30,000 असणार आहे. त्याच्यानंतर 19, 20, 21, 22, 23 फेब्रुवारीच्या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळं पाहायचं आहे. अंतिम 40 संघ इथे फील्ड केले जाणार आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय प्रवेश फी असणार आहे ती म्हणजे 7,000 रुपये कंपल्सरी राहणार आहे. ॲडव्हान्स फी 7,000 रुपये राहणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय बालगुड्डू सर यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आतिश म्हात्रे दादा असतील, आमचे बंटी दादा असतील, अभिजित मोकल दादा असतील, महेश घरत, प्रभाकर घरत, भूपेंद्र पाटील, निकेश पाटील, रोशन पाटील, रुपेश पाटील. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय जय गिरोबादेव मैदान ग्रुप ग्रामपंचायत जोहे तालुका पेण जिल्हा रायगड म्हणजे याच क्रीडांगणावरती ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळं जरूर कॉन्टॅक्ट करा. आमचे बंटी दादा आहेत, आतिश दादा, बालगुड्डू आणि बाकीचे सर्व नियोजकांकडे जायचं आहे. आपण बघतोय इथे मात्र 5 षटकांच्या अंती 52 धाव संपलेली आहे. 53 धावेंची अपेक्षा आता मात्र असणार आहे ग्रीष्म 11 जोहे या संघाला. सो प्लीज विनंती असेल फलंदाज पाठवायचे आहेत. तर येणाऱ्या 5 षटकांमध्ये 53 धावांची आवश्यकता ग्रीष्म 11 जोहे या संघाला. येणाऱ्या या 5 षटकांमध्ये 53 या धावांचं संवर्धन केला जाईल का, किंवा 53 धावसंख्या सहजरित्या पूर्ण केली जाईल का. दुर्वा फायटर स्पोर्ट वरेडी विपक्ष ग्रीष्म 11 जोहे या 2 संघादरम्यान चाललेला सामना. आणि सामन्याचा आखोदेका हाल सांगण्यासाठी आवाजामध्ये होणे बदल मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आमचे रुपेश पाटील सर, मॅन फ्रॉम जनवली. सो थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आपण ऐकत आहोत अगदी आजच्या दिवसातील अंतिम टप्प्यामध्ये येत आहोत. आणि पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या मात्र पुरस्कार ते आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम नाव आपल्याला येईल हमरापूर विभाग प्रीमियर लीग साठी, ते म्हणजे अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय वैकुंठ दादा पाटील. आणि त्यांच्या वतीनं खूप साऱ्या मात्र इथून आम्हाला आधार मिळालेला आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर JSW ही कंपनीकडनं सुद्धा आम्हाला भरपूर सारं मात्र इथून मदत मिळालेली आहे. त्याचबरोबर सौरभ मोबाईल पेन, आपल्या मराठी माणसाच्या आपल्या माणसाचं हक्काचं मोबाईलचं दुकान आपल्याला पेनमध्ये पाहायला मिळतोय. जर आपणास मोबाईल घ्यायचा असेल तर अर्थातच एकमेव दुकान आहे ते सौरभ मोबाईल. इथे आपण आवर्जून जाऊ शकताय. आणि
या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहायला गेलं तर धीरजदादा पाटील यांच्याकडून श्रुती कला केंद्र कळवे धीरजदादा पाटील यांच्याकडून मालिकावीरासाठी फ्रीज देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अन्वी स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट्स देण्यात आलेले आहेत आणि पाण्याची व्यवस्था फ्रॉग अर्थातच सूरज म्हात्रे साहेब यांच्याकडून करण्यात आलेली आहे. आणि बॅट्समन साठी सायकल इथे पुरस्कृत आम्हाला करण्यात आलेले आहे. ते स्वर्गीय आर के पाटील सर यांच्या स्मरणार्थ निखिल पाटील तांबडशेठ साहेब यांच्याकडून करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर कूलर आपण सौरभ मोबाईल यांचा उल्लेख केला होता, यांचाही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि बाकी सर्व कमिटी ज्या प्रकारे इथून मेहनत घेतलेली आहे या सर्व कमिटीचं कौतुक करावं लागेल. कारण हमरापूर प्रीमियर लीगला एक वेगळी झळाळी प्राप्त करून दिलंय. ते अर्थातच या हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार अध्यक्ष आदरणीय सत्यजित पाटील साहेब कळवे, उपाध्यक्ष समाधान पाटील रावे, सचिव जयेश पाटील तांबडशेठ. गेम ऑन, लेट्स प्ले. 53 धावांचं टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे. ग्रीष्म 11 जोहे या टीमला आणि त्यासाठी मैदानामध्ये. आणि इथून गोलंदाजीसाठी दुर्वा स्पोर्ट्स वरेडी ही टीम आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहायला गेलं तर पहिला सामना पराभूत झाल्यानंतर या दोन्ही पराभूत संघांचा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. कर्णधार आहेत रितेश वारी. थोडेसे मात्र इथून आज खेळ हवत असं मात्र होताना पाहायला मिळालं नाही. हो, फ्लॅटेड डिलिव्हरी अगदी मैदानाच्या समांतर बॉल हा मात्र डिलिव्हरी केला गेला. स्लाइटली आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी. आणि खासियत आहे जानू कोळी वरेडी म्हटल्यानंतर जानू कोळी यांचं नाव सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती घेतलं जातं. हाय फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाही, बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाही परंतु प्रेक्षक क्षेत्ररक्षक बनलेत. पकडले गेले त्यांच्याकडनं प्रेक्षकांकडनं जेल, परंतु हाय येतोय बॉल षटकार. तर इथून लियान मिस्टर लियान मेन्सवेअर पेन मध्ये हा आपल्याला शॉप पाहायला मिळतोय. पंकज पाटील रावे यांचा हा शॉप आहे. इथेही आपण आवर्जून भेट द्या. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने स्पोर्ट जॅकेट आपल्याला त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तर मिस्टर लियान याही शॉपला आपण आवर्जून कपडे खरेदी करायचे असेल तर भेट द्या. हा आपल्या माणसाचा, आपल्या हक्काच्या माणसाचा मेन्सवेअर दुकान आहे. तिथेही आपण जाऊ शकताय. त्यांच्याकडून आपल्याला स्पोर्ट जॅकेट या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र खेळाडूंसाठी देण्यात आलेले आहेत. त्यांचंही इथून आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आदर्श पाटील ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर मात्र झाला नाहीये. आणि क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ मध्ये, ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. बॅटचा फेस अगोदर क्लोज झालाय. फलंदाज बाद आदर्श पाटील. बॅक टू द गट. जुनं ते सोनं म्हणतात ना, असं प्रकार आहे. अगदी जुनं गाणं आहे परंतु सध्याच्या घडीला 2025 मध्ये ट्रेंडिंग मध्ये असणारा हा गाणं आहे. म्हणून त्याच प्रकारे आपण जानू कोळी यांनाही पाहतोय. अनेक वर्ष आपण त्यांनी क्रिकेटवरती पाहायला गेलं तर अधिराज्य गाजवलंय आणि आताही विकेट प्राप्त करून दाखवत आहेत. यस, डेफिनेटली या क्रिकेटच्या पटलावरचा, मी या क्रिकेटच्या पटलावरचा गोलंदाज म्हणून एक कलाकार आहे आणि मी कलाकार म्हणून माझी भूमिका या क्रिकेटच्या रंगमंचावरती चांगल्या प्रकारे निभावेन. त्याचं उत्तम उदाहरण वरेडी एक्सप्रेस जानू कोळी देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरेडी म्हटल्यानंतर अगदी समुद्राच्या सानिध्यात वसलेलं हा गाव आणि त्याच गावातील जानू कोळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋतिक म्हात्रे, खार सापोली गावाचे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं मात्र निर्णय चुकलाय. हो, बॅकअप नव्हता तिथे, कदाचित आता थ्रो झाला असता आणि
जानू कोळी थोडीशी नाराज आहेत येते, कारण आणखी एक महत्त्वपूर्ण विकेट कदाचित रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना परंतु प्राप्त करण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथे मात्र केला जातोय. 100% कमिटमेंट संघाला कशी द्यायची त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना आपल्याला पाहायला मिळते आहेत जानू कोळी. परंतु इथून चांगला खेळ साकारावा लागेल प्रथमेश पाटील आणि ऋतिक म्हात्रे या दोन्ही फलंदाजांना, कारण मिडल ऑर्डरमध्ये इन ॲक्शन 3 मध्ये आलेले ऋतिक म्हात्रे यांनाही चांगला खेळ साकारावा लागेल. प्रथमेश पाटील कारसा पोलीस संघाचे खेळाडू दोन्ही मात्र पाहायला मिळत आहेत आणि या टीमचे महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत आणि त्याच खेळाडूंना आपण मैदानामध्ये बॅटिंगसाठी पाहतोय. चपलता पाहायला मिळाली, थोडंसं मग काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत इथे बॅकवर्ड रिझनमध्ये काऊ कॉर्नरला डीपमध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. बॉल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट हे केले गेले. रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय प्रथमेश आणि ऋतिक. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. संतोषजी चौधरी शिरडोन, शैलीजी जाधव सर करंजा, कैलास भोईर सर आपटा कोळीवाडा या तिन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल. काय ज्या प्रकारे मात्र या स्पर्धेला अगदी थर्ड अंपायर कमीत कमी वापरण्याचा निर्णय स्क्रीनकडे येत नाहीये, हेच तर खरी ओळख असते प्रत्येक पंचांची. आणि हिरामण भोसले सर सुद्धा आहेत, यांचंही अगदी कौतुक करावं लागेल. आणि पंच हे सर्वस्व प्रत्येक स्पर्धेमध्ये यशस्वी होण्याचे महत्वाचे मार्ग असतात. पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय, फ्लाय झाले, झेप घेतली होती परंतु बॉल हाताला झटका आणि बोटाला दिला चट 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 चटका. बॉल सीमा रेषा पार 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 चौका. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय जानू कोळी यांच्या स्वरूपामध्ये. 14 धावा धावफलकावरती आल्यात, 1 विकेट माघारी गेली आदर्श पाटील यांच्या स्वरूपामध्ये. विजयासाठी बनवायचे आहेत 53 धावा, धावफलकावरती धावा लागले जातात 14. आता इथून कशा प्रकारे खेळाला पुढे नेलं जाईल तेही पाहणं गरजेचं, कारण 5 षटकांचा खेळ आहे आणि 5 षटकांमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 53 धावा. शांत आणि संयमी खेळ इथून सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय प्रथमेश पाटील आणि ऋतिक म्हात्रे या 2 खेळाडूंकडून. हमरापूर विभाग म्हटल्यानंतर अगदी सुसंस्कृत आणि कलाकारांचा विभाग म्हणून या विभागाकडे पाहायला जातोय. ज्या प्रकारे मात्र या काही वर्षामध्ये गणपती मूर्ती आणि गणपतीचे कारखाने झालेले आहेत, तर गणपतीचा माहेरघर म्हणून हमरापूर विभागाची ओळखी निर्माण जगाच्या पाठीवरती झालेली आहे. अगदी अखाती देशांपर्यंत हमरापूरचे गणपती आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. मग अनेक मूर्तिकारांनी आपल्या सुबक आणि आकर्षक मूर्ती बनवून या हमरापूर विभागाचं, मग या हमरापूर विभागामध्ये अनेक गावं आहेत, एकूण 16 गावांचा आपण उल्लेख केला गेला. 17 गावांचा उल्लेख आहे. दादर, रावे, कळवे, हमरापूर, जोहे, वरेडी, खारसापोली, तांबडशेत, सोनकार, उरनोली, कोपर, डावरे, हनुमानपाडा, अंतोरे, पाटणेश्वर, नवघर हे सर्व गावं आपल्याला या लीगमध्ये सामील आहेत आणि या हमरापूर विभागामध्ये आहेत. प्रत्येक गावाची वेगवेगळी ओळख आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळतोय. दादरगाव म्हटल्यानंतर पेन तालुक्यातील सर्वात लोकवस्ती असणारा गाव म्हणून दादर गावाची ओळख आहे. असे प्रत्येक गावाचं आपल्याला वर्णन करता येईल, परंतु इथून स्किट झालाय बॉल लॉंग स्टॉप रिझन मध्ये. अगदी तिथे वैकुंठ दादा पाटील साहेबांचा तिथे बॅनर आहे, त्या बॉलला हिट होतोय. बॉल सीमा पार, धावा येतील मात्र इथे बाईच्या स्वरूपामध्ये 4 4 4 चौकार. मेल जय गिरोबा मैदान जोहे, अगदी गिरोबा देवाचं मंदिर समोरच आहे. गिरोबा देवाचा आशीर्वाद ही प्रत्येक खेळाडूवरती आहे, त्यामुळे आज आतापर्यंत खूप छान पद्धतीनं ही स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल इथे परमेश पाटील सर पाहायला गेले तर तिथे असणाऱ्या सगळ्या स्टॉल धारकांचंही,
कारण दिवसभर इथे असतात आणि त्यांच्यामुळे बरेच खेळाडूंची खाण्यापिण्याची व्यवस्था ही मात्र होत असते. त्यांचंही कौतुक करावं लागेल. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया पुढील सगळ्या व्यवसायासाठी. पायमधून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहेत. 2 क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तोपर्यंत उचलतील, कलेक्ट करतील. सिंगल इथून मात्र घेतली गेली आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 22 धावा, 22 आणि स्कोरबोर्ड. प्रथमेश पाटील ला पाहतोय इथे एक चांगले खेळाडू आहेत, परंतु आता सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर शांत खेळ माइंडेड गेम प्लॅन ने मात्र खेळतात की काय अशी शंका विरोधी संघाला मात्र निर्माण झालेली आहे. दुर्वा स्पोर्ट्स वरेडी टीम थोडीशी रणनीती आखत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. रितेश वारी या संघाचे नेतृत्व करत असताना आणि गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळते. या खेळाडूने खूप इम्प्रेस केले. आपल्याला पाहायला गेलं तर अनेक वर्ष दादर गावासाठी खेळत असताना वारी म्हटल्यानंतर सातत्याने एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांचं नाव या टेनिस पटलावरती घेतलं गेले. आता चुणूक मात्र दाखवतील का प्रथमेश यांच्या अगेन्स्ट. पेन तालुक्यातील दादर टीम म्हटल्यानंतर एक दादा टीम म्हणून ची ओळख आहे. एक चांगला खेळ सातत्याने राहिला गेलाय. तांबडशेत मध्येही एक स्टार अगदी यंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक टीमचं अमरापूर विभागातील वेगवेगळी ओळख क्रिकेटमध्ये ठेवली गेलेली आहे. गावदेवी जोहे टीम यांचंही कौतुक करावं. सुशांत मोकल रायगड भूषण पुरस्कार मिळवणारा एकमेव क्रिकेटमधील खेळाडू, त्यांचं हे हा विभाग आहे. त्यांचा हा संघ सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. त्यांनीही एक सिंगल घेतली आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 23. आणि आणखी एक उल्लेख करावा लागेल, जे रायगडमध्ये पाजी म्हणून ओळख असणारे अमित म्हात्रे जोहे यांचंही समालोचन दमदार आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळतो. त्यांचंही गाव जोहे आहे, अमरापूर विभाग आहे. अशी अनेक नावं घेतली जातील. संगीत रत्न केशवबुवा पाटील यांचं हे कळवेगाव आणि अमरापूर विभागातीलच ते कळवेगाव, त्यांची दखल घेतली जाईल. अगदी जय जय महाराष्ट्र माझा हा त्यांनी गायलेला अजरामावर असा हा संगीत आणि भजन, ज्या गवलणी अजूनपर्यंत तशा ताल सुरामध्ये अनेक बंधनी बांधता आलेल्या नाहीत असं मात्र संगीतबद्ध केलेल्या अनेक भजनं आपल्याला केशवराव बुवा पाटील यांचे मात्र पाहायला मिळतात. अनेक क्षेत्रामध्ये अनेक क्रीडा असतील, सामाजिक राजकीय क्षेत्रामधील मात्र विविधतेने नटलेला अमरापूर विभाग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच अमरापूर विभाग प्रीमियर लीग या क्रिकेटला एक वेगळी झलाली प्राप्त करून देण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथून मात्र या आयोजक कमिटीकडून केला जातोय. तेही कौतुक करावं लागेल. इथे 23 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. विजयासाठी 53 धावांची गरज असताना धावफलकावरती धावा आलेल्या आहेत त्या 23. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या 23 धावा. शांत खेळ 30 धावा आणि इथून प्रथमेश आणि त्याचबरोबर ऋतिक यांना एक वेगळी खेळ साकारावी लागेल. कौशल्यपूर्ण खेळ तुम्हाला करावा लागेल. स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस, थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. आता इथून बॅटिंग करणारी टीम ग्रीश 11 जोहेच्या विरोधामध्ये दुर्वा स्पोर्ट्स वरेडी आणि वरेडीचे समर्थक टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट करतायत आणि शिट्ट्यांचा आवाज करतायत. प्रत्येक डॉट बॉल मागे हा क्रिकेट आहे, कारण इथून तुम्हाला पूर्ण संधी मिळणार आहे आणखी एक सामना खेळण्याची जर जिंकलात तर. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न, हो कलात्मक पद्धतीने खेळलेला फटका, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा रेषा पार. धावा येतील 4 4 4 चौकार.
आहे ते 16 बॉल आणि विजयासाठी 26 धावांची गरज. हा स्क्रीनवरती आपण पाहू शकता 16 बॉल 26 धावांची गरज. आणि इथून सामना पाहिला तर अगदी दोन्हीकडे आहे. काचेवरची मॅच आहे. कधीही दगड लागला तर काच फुटू शकतो. अशा अवस्थेत तराजू मधील मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. हेच तर क्रिकेट आहे. असं थोडंफार होणं गरजेचं असतं. त्यामुळे तर वातावरण तयार होत असतं मैदानामध्ये. आणि आमचे बॉडीगार्ड हनुमान नाईक सारखे बरेचसे जे आहेत खेळाडू समजवतील आणि क्रिकेट जगलंय याने काय. मग मी आवर्जून इथे उल्लेख करेन कुमार पाटील यांचं. एक चांगली खेळाडू आहेत वरिडीचे. आणि त्याचबरोबर प्रथमेश असतील. हे चांगले क्रिकेटला जगणारे जपणारे इथे मात्र खेळाडू आहेत. त्याच्यामुळे आपण पाहायला गेलं तर राईट गेमकडे जाऊया. डिफेक्सच्या कव्हरला खेळून काढलाय आणि शॉर्ट मध्येच मात्र क्षेत्ररक्षक आहेत इथे. बॉल पर्यंत पोहोचतायत. सिंगल ते खूप महत्वपूर्ण असणार आहे. आपण पाहायला गेलं तर कुमार पाटील वरिडी या गावातून सातत्याने चांगला खेळ राहायला गेलाय. आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक म्हात्रे खारसा पोलीस संघाचे. बेस्ट ऑफ बेस्ट चांगला क्रिकेट खेळण्याचा तिसरार इथे मात्र खेळला जाईल. ही धाव होणार नाहीये. ग्राह्य धरला जाणार नाही. विकेटही ग्राह्य धरली जाणार नाहीये. बॉल स्टॉप झालाय डेफिनेटली. इंटरनॅशनल क्रिकेट आणि त्याचबरोबर आपण टेनिस क्रिकेटमध्येही बरेचसे बदलाव आपल्याला झालेले पाहायला मिळतात. यांचा परिपूर्ण अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. कारण तुम्ही दोन्ही फलंदाज रनिंगमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट असतं. तसं मात्र होताना पाहायला मिळालं नाहीये. ही धाव होणार नाहीये. आणि त्याचबरोबर हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवले जातील का. एक चौकार जरूर आलाय परंतु 2 डॉट बॉल ही कुमार पाटील यांनी मात्र आतापर्यंत हाताळले गेलेत. प्रथमेश पाटील आणि ऋतिक म्हात्रे आता इथून मॅच मध्ये मात्र रंगत आली आहे. बॉल इथून असणार आहेत 14 आणि विजयासाठी 25 धावांची गरज. कोण जिंकेल कोण हरेल जबरदस्त सामना मात्र होताना पाहायला मिळतोय. काय क्रिकेट आहे. आता या मॅच मध्ये थोडंसं अमरापूर प्रीमियर लीग लाईक वेगळी झालेली प्राप्त झाली आहे. सगळ्यांच्या लक्ष नजरा मात्र इथून लागल्या गेल्यात या मॅच कडे. कारण इथून जिंकणारा संघ आहे ना तो संघ मात्र इथून खेळणार आहे आई गावदेवी खारसापोली या संघाबरोबर. त्यासाठी मात्र चाललेला प्रयत्न आहे हा. पब्लिक ही तेवढंच मात्र दमदार पाहायला मिळतोय. पण लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत्या सूर्याला नाही. तुम्हाला उगवता सूर्य बनावा लागेल. शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे. दृढ निश्चय आपल्यामध्ये ठासून भरलेला पाहिजे आणि तो ठासून 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 भरलाय कुमार पाटील यांच्यामध्ये मात्र पाहायला मिळतोय. चला इथून स्क्रीनवरती आपण पाहू शकताय साईप्रीत फोटोग्राफी. आणि फोटोग्राफीमध्ये अगदी उत्तम सध्याच्या घडीला मात्र ह्या ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि साईप्रीतची पूर्ण टीम कार्यरत असताना पाहायला मिळते. फोटोग्राफी वेडिंग्स आउटडोर शूट आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओग्राफी पाहायला मिळतो याच्यामध्ये.
आणि या लाईव्ह स्ट्रीमिंग त्याचबरोबर ऑल स्पोर्ट्स HD लाईव्ह तुम्हाला केलं जाईल. डिजिटल सगळं मात्र काम इथे मात्र केलं जाईल. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर सायप्रीतमध्ये LED वॉल ही सुद्धा मात्र मोठी 6x8 आणि 8x8 सुद्धा सामील झालेली आहे. तुमचं शुभकार्य लग्नकार्य साखरपुडा असेल याला जर आणखी बहारदार बनवायचा असेल तर नक्कीच साईप्रीत लाईव्ह आमचे चंदू वाघमारे आणि प्रेम वाघमारे यांच्याबरोबर संपर्क करायचा आहे. त्याचबरोबर आणखी साईप्रीत लाईव्हचं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला EMI वरती सुद्धा फोटोग्राफीचं मात्र इथे सुविधा उपलब्ध असणार आहे. तुम्हाला पूर्ण पेमेंट करण्याची गरज नाही. तुम्ही EMI वरती सुद्धा फोटोग्राफी साईप्रीत लाईव्ह तुम्हाला मात्र ही सेवा देणार आहे. तेरा बॉल 25 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती कुमार पाटील वरेडी 3 बॉल डॉट त्यांच्यामधून आलेले आहेत. एक चौकार आलेला आहे. गरमाहाट निर्माण झाले मॅच मध्ये पाहायला गेलं तर. हा फटका चांगला फाईन मध्ये खिललाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. 1 बॉल बॉल चाललाय अज्ञात वसामध्ये सीमारेषा पार. धावा येतील मात्र ते 4 चौकार. दणदणीत आणि दिमागदार ही स्पर्धा आहे. मानाची ही स्पर्धा आहे. प्रतिष्ठेची ही स्पर्धा आहे. सन्मानाची ही स्पर्धा आहे. परंपरेची अमरापूर विभाग प्रीमियर लीग. जो आपण अमरापूर प्रीमियर लीगचा समुद्र संगीत ऐकलात त्यांचे गायक प्रकाश चौगुले यांचंही उपस्थिती आपल्याला थोड्याच वेळामध्ये इथे व्यासपीठावरती होताना पाहायला मिळेल. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा मेहनत ती टिकवण्यासाठी करावी लागते असं म्हटलं जातं. आणि तिथून जे यश मिळालेलं आहे ते यश तुम्हाला मात्र इथून टिकवून ठेवावं लागेल. आता वारी वारी सबकी आएगी बारी. पण तू वारी आज थोडंसं कमी पडलेत. इथून करण हातमोडे आपल्याला पाहायला गेलं तर गिरवलेचे अष्टपैलू खेळाडू आणि श्री गणेश क्रिकेट क्लब गिरवले म्हटल्यानंतर नाईट स्पर्धा ज्या प्रकारे मात्र मागील वर्षी झाल्या त्या अखंड रायगडमध्ये त्या चर्चेला गेल्या होत्या आणि तिथे महत्वाची भूमिका रितेश वारी यांनी बजावली होती. त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी मात्र आलेले आहे. करण हातमोडे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी रितेश वारी यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र पाहायला गेलं तर फाईन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये स्कीट झाला हातामधून. अशा वेळी असा चुका नाही. दुसऱ्या धावे घेण्याचा प्रयत्न निर्णय चुकलाय. थ्रो इन चुकलाय. बरंच काही घडलं इथे. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये हवी आहे आणि तेच मात्र करून दाखवले दोन फलंदाजांनी प्रथमेश पाटील आणि ऋतिक म्हात्रे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 34 धावा 34. आता विजयासाठी 11 बॉल आणि 19 धावांची गरज. आधी स्वतःला सिद्ध करा मग जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला. आता ज्या प्रकारे मात्र आपण पाहायला गेला तर टेनिस क्रिकेट पटलावरती रितेश वारी यांचं नाव सातत्याने घोंगावताना पाहायला मिळालंय. परंतु तुम्हाला इथून स्वतःला सिद्ध करावं लागेल. ज्या प्रकारे ऋतिक म्हात्रे आणि प्रथमेश पाटील यांनी संयमाचं क्रिकेट आत्ताच्या घडीला खेळलंय. आदर्श पाटील बाद झाले त्याच्यानंतर मात्र परिपूर्ण जबाबदारी मिडल ऑर्डर मध्ये आलेले ऋतिक म्हात्रे यांच्यावरती होतं आणि सलामीला आलेले प्रथमेश पाटील अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. इफ यू ट्रेन हार्ड विनिंग इज इझी. इफ यू ट्रेन इझी विनिंग इज हार्ड असं सातत्याने म्हटलं जातं. रितेश वारी चांगली गोलंदाजी साकारत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती 2, दुसरा बॉल आलाय डॉट. आता समीकरण बदललंय. 10 बॉल 19 चा समीकरण.
चांगला खेळ इथे मात्र रंगताना पाहायला मिळतंय. कॉन्फिडन्स ठेवा आणि मनात फक्त एकच जिद्द, विचार करा काहीतरी मला करायचं आहे म्हणजेच करायचं आहे. यश नक्कीच मिळेल, परंतु तुम्हाला त्या प्रकारे खेळ इथून करावा लागेल. बॅकफूट फ्रंटफूटला खेळण्याचा प्रयत्न, पंच केलाय बॉलला, शॉर्ट पेक्षा कव्हर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या डीप मधला दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो तर आलाय, संधी चुकली, दुसरी ही धाव पूर्ण ही झाली आहे. एक एक धाव इथे मात्र रंगत वाढवत असताना मात्र पाहायला मिळतोय. जमेल तशी सुरुवात करणं, अडखलणं, चाचपडणं, धडपडणं, पडल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करणं, कोणत्याही गोष्टीची कोणत्याही खेळाची अशीच सुरुवात होत असते, ती तुम्हाला करावी लागेल. आता बॉल आहेत 9, विजयासाठी 17 धावांची गरज. काय मॅच झाली आहे, जबरदस्त. दुर्वा स्पोर्ट्स वरेडी, गणेश कोळी यांची मात्र थोडीशी धाकधूक वाढली असेल. प्रथमेश पाटील, ग्रीष्म इलेव्हन जोहेचे रुपेश पाटील आणि निकेश पाटील हे संघमालक आहेत. ग्रीष्म इलेव्हन जोहेचे संघमालक, या दोन्ही संघ मालकांचे पाहायला गेलं तर धाकधूक थोडीशी वाढलेली पाहायला मिळेल. जेव्हा भविष्य धुक्यासारखं स्पष्ट दिसतं तेव्हा आपला फोकस हा वर्तमानावरती असायला पाहिजे. ग्रीष्म आमच्या बाजूला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्येही बसलाय, त्याचंही करूया सहर्ष स्वागत. आणि त्याच्याच नावानं, या राजकुमाराच्या नावानं हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमचे रुपेश पाटील, क्राईम ब्रँच युनिट 2 मध्ये, त्यांच्याकडनं ही नाईट स्पर्धा आली होती, तीही चर्चेली गेली होती बरीच. त्यांचे चिरंजीव राजकुमार ग्रीष्म यांच्या नावानं खेळतोय. आणखी एक परत बॉल मात्र पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडा, शिट्यांचा आवाज 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 होताना पाहायला मिळतोय. काय मॅच झाली आहे. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही, आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही. आणि इथून प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. प्रत्येक बॉल गणिक मात्र इथून समीकरण बदलत आहेत. 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज होती. फाईन मध्ये खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. रितेश वारी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, समीकरण बदललेत. आता मात्र येणारे बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी 15 धावांची गरज. आणखी एक ब्लॉक होलचा बॉल मात्र पाहायला गेलं, फाईन मध्ये खेळून काढला. लॉंग ऑन मध्ये दिशा तिथे येथील क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचतात. एकच धाव आली आहे आणि षटक क्रमांक समाप्त झालंय, 4थं. आणि 4 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 39 धावा. आता विजयासाठी येणारे 6 बॉल आणि 14 धावांची गरज इथून असणार आहे. अंधारच नसतं तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. इथून आता मात्र तारा बनावा लागेल तुम्हाला. चमचम चमचम चमचमणारा खेळ साकारावा लागेल. गाजलाय आजचा दिवस. समरापूर विभाग प्रीमियर लीग 2024-2025 हे 2 वर्ष सुखकारक आनंदात मात्र जाताना पाहायला मिळालं. 2024 ची लीग चर्चेत राहिली होती, 2025 ची ही लीग तेवढी चर्चेत राहताना पाहायला मिळतोय. थोडासा टेन्शन, प्रेक्षकांचा आनंद आणखी वाढवण्यासाठी जाऊया गोल्डन डीजे यांच्याकडे. अफलातून क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच चांगला क्रिकेट. गोल्डन डीजे. पावलय त्याचा साधा, पुरा करी दिलेला वादा, युवा नेता वैकुंठ दादा, पुरा करी दिलेला वादा, युवा. पहा प्रेक्षक आपण पाहू शकताय, अगदी प्रेक्षकच आणि प्रेक्षकच पाहू शकताय साहेब इथं लाईव्ह स्क्रीनवरती. आणि हेच तर खासियत आहे ना, की या लीगला वेगळी एक ओळख निर्माण करून दिली. आता येणारे 6 बॉल आणि 14 धावांची गरज. अशक्य असं या जगात काहीच नाही आहे हो. त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे. आता इच्छाशक्ती कोणामध्ये किती ठासून भरली आहे ते पाहणं गरजेचं. एका बाजूला प्रथमेश पाटील खारसापोलीचं नेतृत्व करणारा खेळाडू, दुसऱ्या बाजूला ऋतिक म्हात्रे हे सुद्धा खारसापोलीमधून नेतृत्व करणारे. आज आपल्या संघ मालकासाठी ग्रीष्म इलेव्हन जोहे या संघासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. तर दुर्वा स्पोर्ट्स वरेडी. गेम ऑन, लेट्स प्ले. गोलंदाज तयार असतील. सौरभ रसाल,
मॅच तेवढी हाय व्होल्टेज आहे. पंचांकडनंही कळवण्यात आलेलं आहे की एक एक महत्वाचा निर्णय खूप इम्पॉर्टंट आहे. इथून 6 बॉल आणि 14 धावांची गरज. मोठा फटका खेळलाय, लांब 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 आणि लांब लचक या फटक्याला दिले ठोसून. बॉल सीमा पार, धावा येतील मात्र इथे 6. प्रथमेश पाटील यांच्या बॅटमधून हा जबरदस्त षटकार. 5 बॉल आणि 8 धावांची गरज. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे, परंतु इथून हा मार्ग प्रथमेश पाटील तयार करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. तेवढी चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल सौरभ रसाल त्या गोलंदाजांना. आणखी एक चांगला फटका, ऑफ ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी झाली आहे त्यांच्याकडून. बॉल स्किट झालाय, अगदी हाताला दिलाय चटका, बोटाला झट झट झटका. बॉल सीमारेषा पार, धावा येतील मात्र ते 4 4 4 चौका. माझ्यावरती विश्वास आहे का? स्वतःवरती विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याचा मार्गातील पहिला टप्पा आहे आणि तो विश्वास प्रथमेश पाटील या फलंदाजाने ठेवलाय. ते दाखवून दिलंय, यू कॅन डू इट. यस डेफिनेटली मी ते करू शकतोय. त्याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये देत असताना आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग निश्चित नियंत्रित करू शकता. वेगवान बॉल, या बॉल नंतर परत एकदा जबरदस्त खेळ, कमबॅक केलंय गोलंदाज सौरभ रसाल यांनी. आता 4 बॉल 4, बॉल टू बॉल मॅच आली आहे. 3 बॉल 4, समीकरण बदललं गेलंय. सगळ्या नजरा लगेच इकडे वळल्या जातं. किती इम्पॉर्टंट मॅच आहे. जबरदस्त खेळ. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यश मिळवण्याची इच्छा ही अपयशापेक्षा मोठी असली पाहिजे. आता इथून यश मिळवण्यासाठी कोण संघ, कोणता खेळाडू चांगला खेळ करेल. 3 बॉल 4चं समीकरण बनलं गेलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, मोठा फटका जरूर खेळलाय. बॉल हवेमध्ये आहे, पकडला गेलाय झेल, फलंदाज बाद. 440 होल्डचा करंट. प्रथमेश पाटील बॅक टू डग आउट. आता येणारे बॉल असणार आहेत 2 आणि विजयासाठी 4 धावेंची गरज. ठोक 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 डीजे. येस येस डेफिनेटली अमरापूर विभाग प्रीमियर लीगला गौतमी पाटीललाही आणलं जाईल एखाद्या वर्षी. आयोजक त्याच्यावरती निर्णय घेतील. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल की यशालाही पर्याय नाही. ते मात्र कष्ट यश मिळवण्यासाठी घेत असताना सौरभ रसाल यांना मात्र पाहिलं गेलंय. त्या समीकरण बदललं गेलंय. 2 बॉल आणि विजयासाठी 4 धावेंची गरज. मॅच अफलातून. आता क्रीडा रसिका मात्र जिथे ज्याच्या हातामध्ये थंडा होता ना, त्यांनी थंडा त्याच गाडीवरती ठेवलाय. बाउंड्री लाईनच्या जवळ जे बसले होते ते मात्र उभे राहिलेत. आता कपाळावरती रेषाही मात्र पाहायला मिळत आहेत. आता जे मात्र इथून दोन्ही टीमचे समर्थकांची छाती अगदी धासधूस धासधूस होताना पाहायला मिळतोय. जर पाहायला गेलं तर कारण ही मॅच तेवढीच काचेवरची, तराजूवरची मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून क्रिकेट. आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं, त्यांना हरवण्यासाठी नेहमीच तयार राहायचं असतं. येणारे बॉल असणार आहे 2 आणि विजयासाठी 4 धावांची गरज. गोलंदाज तयार सौरभ रसाल, तर फलंदाज समोर आहेत अतुल ठाकूर. हा बॉल चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण, बॉल फेकी केलाय, येईल का नाही. 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओ हो हो, निर्णय चुकलाय की काय. ऑन ड्राईव्ह करायचं होतं. वॉट अ मॅच. अफलातून इथे आणखी एकदा. ध्येय उंच असलं की झेप देखील उंचच घ्यावी लागते. आता येणारे मात्र बॉल असणार आहे ते 1 आणि विजयासाठी 2 धावांची गरज. जेव्हा तुम्हाला कोणताही आशेचा किरण दिसत नाही ना, तेव्हा तुम्हीच तो आशेचा किरण देऊन दुसऱ्यांना आनंद द्यायचा असतो. इथून स्वतःला जिथे आशेचा किरण बनावा लागेल, आनंदाचा किरण बनावा लागेल. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणताही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली ना की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो. हा रस्ता तुम्हाला जवळ बनवावा लागेल.
एक वाक्य जीवनात सदैव लक्षात ठेवावे, एका ठिकाणी थांबल्यापेक्षा वेग कमी करून चालत राहा. आणि तेच केलं होतं प्रथमेश आणि ऋतिक यानं फलंदाजाने आणि मॅच जवळ आणून दिली होती. आता येणारे एक बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज. सौरभ रसाल की आता स्ट्राईक इनला फलंदाज आहेत अतुल ठाकूर. ठाकूर आता इथून कसं खेळणार? सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही. त्याप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे ना तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाहीये. आता तुम्हाला इथून धाडस करावा लागेल. एक बॉल आणि 2 धावांची गरज. मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक बॉल 2 धावांची गरज. सौरभ रसाल समोर आहे अतुल ठाकूर. टॅप केलंय आणि इथून फसली मॅच. मॅच जिंकली टीम दुर्वा स्पोर्ट्स वरेडी टीमनं. काय मॅच आहे, अफलातून क्रिकेट मात्र पाहायला मिळाला. जल्लोषाने जल्लोष. रितेश वारी 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 आएगी सबकी बारी. गणेश कोहली साहेबांचा हा संघ दुर्वा स्पोर्ट्स वरेडी. ठोक डीजे. पहा इथून विजयासाठी 6 बॉल मध्ये 14 धावांची गरज असताना पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्या आणि 2 धावा डिफेन्स केल्या. तो खेळाडू ठरतोय नामी कापी हे सौरभ रसाल. सामनावीराचा पुरस्कार. 16 धावांची बॅटिंग करत असताना बहारदार खेळी गोलंदाजी करत असताना डिफेन्सिव्ह गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. आणि काय कौतुक करावं लागेल या खेळाडूंचं, स्तुती करावी लागेल. करण हातमोडे यांच्याकडून बक्षीस लावण्यात आली होती वारी यांच्यासाठी. चला सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. परमेश पाटील सर तिथे जोडले जातील. चला यायचं आहे. सौरभ रसाल या प्लीज. सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल सौरभ रसाल. निवृत्ती पोलीस अधिकारी दत्तात्रय म्हात्रे सरांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. दत्तात्रय म्हात्रे सर निवृत्ती पोलीस अधिकारी आदरणीय दत्तात्रय म्हात्रे सरांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. त्याच्यानंतर आपण रसाल याच्याकडे जाऊ. रसल आणि रसाल त्यामध्ये बराच फरक मॅच मध्ये दाखवून दिले. खूप छान खेळ इथे साकारले. सामनावीराचा